भारत सरकार के इस्पात मंत्रालय के अधीन आने वाली कंपनी राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC) के निदेशक पद पर नियुक्त होने के बाद एडवोकेट भारत पाटिल पहली बार कराड़ पहुंचे। इस अवसर पर उन्होंने प्रीति संगम स्थित यशवंतराव चव्हाण जी की समाधि पर श्रद्धा सुमन अर्पित किए तथा प्रत्येक महापुरुष की स्मृति स्थलों का दर्शन किया। इस अवसर पर भाजपा किसान मोर्चा के महामंत्री रामकृष्ण वेताल, पूर्व जिला परिषद सदस्य सागर शिवदास, शहर अध्यक्ष एकनाथ बागड़ी, जिला उपाध्यक्ष प्रमोद शिंदे सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। भारतीय जनता पार्टी थोडं मागलं चव्हाण साहेबांच्या या आज समाधीस्थळी मी नतमस्तक होतो। खरं तर यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी, या भूमीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 वर्षापासून मी जे काही काम करत होतो त्याचा पक्षाने विचार करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन ठेवले आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एका वेगळ्या दिशेला वाटचाल करतोय, परंतु माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या टीम मध्ये काम करण्याची जी मला संधी मिळते हे माझं भाग्य समजतो। खरं तर एकंदरीत माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता गेली 35-30 वर्षापासून काम करत असताना अनेक लोकांना वाटत होतं थोडंसं की बाबा ह्याच्यावरती अन्याय होतो। आमचे एक मित्र समोर बसलेतच, ते सातत्यानं आपण पत्रकार मंडळी सातत्याने विषय उचलत होता, परंतु या पक्षामध्ये देर आहे लेकिन अंधेर नाही आहे। कारण केलेल्या कामाचं हे चीज नक्कीच होतं। गेल्या 30 वर्षाच्या केलेल्या कामाची माझी पोचपावती मिळाली। विशेषतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि यांच्या ह्या सर्व याच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला नक्कीच मी न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यातले सामान्य कार्यकर्ता जो आहे आमचा त्या प्रत्येकाला न्याय मिळाला असं मी समजतो आणि त्याचबरोबर प्रत्येका कुठेही अन्याय होणार नाही आता अशी मला खात्री आहे त्याची। मी तुम्हाला जे संधी मिळाली जरा विस्तृत सांगा। आज परवा या देशाची जी NMDC आपण त्याला म्हणतो, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ही जी कॉर्पोरेशन आहे ही कॉर्पोरेशन भारत सरकारच्या अधिकारातले आहे। त्या कॉर्पोरेशन मध्ये जमिनीच्या खाली जेवढं मायनिंग असतं, मग जेवढे धातू आहेत सर्व पद्धतीचे, लोह आहे, कोळसा आहे, डायमंड आहे, त्याचबरोबर गोल्ड आहे, सर्व पद्धतीचे धातू, ह्या धातूचं उत्खनन करणं, त्यांच्यावरती प्रक्रिया करणं आणि त्याचे मार्केटमध्ये सेल करणं, ह्या पद्धतीची संस्था काम करते। त्याचबरोबर नवीन नवीन खाणी कुठे कुठे ज्या असतील त्याचं संशोधन करणं, त्याबद्दल संशोधन करून त्या अलॉटमेंट करणं, अशा पद्धतीचं मोठ्या पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून चालतं। NMDC ही केंद्र सरकारची सर्वात मोठी नवरत्न कंपनीपैकी एक 4थ्या नंबरची कंपनी आहे। म्हणजे ज्या देशामध्ये मोठ्या सरकारच्या ज्या भारत सरकारच्या ज्या काही कंपनी आहेत त्याच्यामध्ये कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून माझी नियुक्ती केली आहे। ही बोर्ड ऑफ डायरेक्टरची भूमिका जी आहे की ह्या देशामधल्या ह्या अशा पद्धतीचं उत्खनन होणार आहे तिथं सर्व ठिकाणी आपल्याला देशाला कसा फायदा होईल ह्या पद्धतीचा फायदा करून देणं, अशा पद्धतीचं कार्यक्षेत्र आहे त्याचं। आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राकरता खास करून तुमचं काही नियोजन आहे का?
आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर अजून मायनिंग संदर्भामधलं मोठं नियोजन मला माहिती नाही. कालच माझ्या पहिल्या मीटिंग काल मी चार्ज घेतला परवा दिल्लीमध्ये, आणि माझ्या 25 आणि 26 2 दिवस हैदराबादला मीटिंग्स होत्या, त्या करून मी आता आलोय. परंतु ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं मायनिंग आहे, विशेषतः बॉक्साईडचा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पश्चिम महाराष्ट्र हा बॉक्साईड आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचा पट्टा जो संपूर्ण खाली विशेष आणि खाली रत्नागिरीवरचा टप्पा जो संपूर्ण आहे, त्याचबरोबर गोव्यामध्ये सुद्धा आमच्या NMDCचं काम आहे, आमचं ऑफिस आहे तिकडे. त्याच्यामुळे तिथेही संशोधन चालतंय. चांगल्या पद्धतीचं जे खनिज आहे त्या खनिजाचं निर्मिती करू, त्यापासून त्याचं मेटल्स मध्ये रूपांतर करणं आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये त्याचा सेल करणं, हे खरं तर एका संस्थेचं काम आहे.